1630 किलो म्हणजे कमीत कमी यांनी नाही जरी म्हणले तरी एक 10 ते 12 गायचा कत्तल करणं आणि एवढं मोठं साठा यांच्याकडे अजून किती उपलब्ध आहे. आणि हे हॉटेल ओनली कुरेशी हा फक्त इकडं थांबून जिहादी प्रवृत्तीचा माणूस आहे. हा खोटल्यातील हा नासका कांदा आहे. हॉटेलला आग लावून घेणे म्हणजे 20 वर्षात त्याच्या हॉटेलला आग लागली नाही, पण आता त्याने आग लावून घेतली का? GSTचा भुंगा त्याच्या मागं लागलाय. त्यांनी चोरी केलेली आहे, त्याची चोरी धरली जाणार आहे म्हणून त्यांनी अशी स्टंटबाजी करून अशा काही गोष्टी तो करतोय. की मी बिलाची जेव्हा मागणी केली तर तेव्हा त्यांचं म्हणणं आलं की बाबा भाऊसाहेब तुम्ही बिल का मागता. मी म्हणलं असं कारवाई करणार आहे. तर ते म्हणले हे घ्या 5-10 हजार काही घ्या आणि तुम्ही काही करू नका असं त्यांनी मला आम्हीच दिलं भैया घ्या तुम्ही काहीतरी करा. का तुमचा देखील प्रश्न असेल की बाबा ह्या हॉटेलबद्दलच का. तर आता हे तो सिर्फ सुरुवात आहे. पुढील देखील आपल्याला जे कारवाई करायची आहे त्याला आपण कारवाई करणारच आहे. अजून जेवढे हॉटेल आहे जिथं जिथं गौमासाचं तस्करी होते, गौमासाचं मांस भेटतं तिकडं आपण देखील कारवाई करणार आहे. की असे 3 वेगवेगळे पातेले, एक बीफचं पातेला, एक मटनचं पातेला, एक चिकनचं पातेला, सगळ्यांना एकच चमचा वापरतो. आमची जी आस्था आहे, आमची जी गौमाता आहे, हे तर सिद्ध झालेलं आहे FIR मधून की त्यांच्याकडे गौमास भेटतंच. आरोपी आहे याच्यामध्ये ते, आणि त्या मासाची विक्री ते करत आहे. म्हणजे कुठं ना कुठं आमचे धार्मिक भावना दुखावल्याच जातात आहे. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहतायत न्यूज टुडे 24. आत्ता माझ्यासोबत ॲडव्होकेट हर्षद चावला आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हॉटेल ओनली कुरेशीबाबत GST चोरीची तक्रार त्यांनी केली होती आणि याबाबत त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती. पण आता थेट आपण त्यांच्याकडूनच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर, नेमके हे प्रकरण काय आहे आणि कशामुळे आपण तक्रार केली आहे? मॅडम, हे GST चोरीच्याबद्दल आपण तक्रार केली होती. सदर हा लेटर मला प्राप्त झाला. त्यांना एक अल्टिमेटम आपण एक 15 दिवसाचा दिला होता की 15 दिवसात तुम्ही काही याच्यावर सखोल चौकशी करून कारवाई केली नाही तर मग याच्यामध्ये मग आमरण उपोषणाचं मी एक अर्ज त्यांना दिला होता. तरी त्यांनी असा पत्र मला दिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हा जो प्रकरण आहे हे स्टेट GSTच्या खाली न येता सेंट्रल GSTकडे येते. तर आम्ही याच्यामध्ये अर्ज हे सेंट्रलला फॉरवर्ड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये असं कळून येते की ही प्रचंड मोठ्या प्रमाणाची चोरी आहे जे स्टेटला हँडल होणार नाही. म्हणून ही तक्रार जी आहे ती सेंट्रलला फॉरवर्ड करण्यात आलेली आहे. कारण त्यांचा जो GSTN नंबर असतो, टीन नंबर असतो, ते टीन नंबर सेंट्रलला देखील रजिस्टर आहे. आणि ते अशी माहितीमध्ये मला ही एक माहिती भेटली की त्यांचा नंबर जेव्हा GSTच्या ऑफिसला GSTच्या साईटला चेक केलं तर चेक केल्यावर असं कळतं आहे या नंबरमध्ये मागील 16/6/2024 पासून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण बघू शकतो यांनी GST भरलेली नाही. त्याच्यामुळे यांचा नंबर GST नंबर हा रद्द झालेला आहे. म्हणजे हा इनॲक्टिव्ह आहे. ते याचे जे कर आहे ते करची वसुली तर ते करणारच आहे. अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की GSTचं जसंच मी अर्ज दिलं त्याच्यानंतर पोलिसांची एक कारवाई झाली. 6 तारखेला या महिन्याच्या 6/6/2025ला एक FIR झाली. FIRमध्ये 1630 किलो
हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. 1630 किलो एवढा मोठा प्रचंड गोमांस जप्त करण्यात आला आहे. ही तोफखाना आणि LCB अमोल भारती साहेबांची आणि तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाईनी ह्या गोष्टी झालेल्या आहे. त्यामधील याचे आरोपी कुरेशी, समीर कुरेशी आणि एक मंडल म्हणून एक आरोपी आहे. हे 3 आरोपी याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये 4,79,000 रुपयाचा मुद्देमाल गोमांस जप्त करण्यात आला आहे. म्हणजे एवढा प्रचंड मोठा साठा यांच्याकडं. आता एवढं परिस्थिती बिकट आहे नगरमध्ये, जिल्ह्यामध्ये पूर्ण. आमदार संग्राम साहेबांनी एवढ्या काही गोष्टी एवढं गोमांसच्या याच्यावर बंदी आणलेली आहे आणि त्यांच्या सहयोगाने गौरक्षक म्हणा, पोलिसांची तात्काळीनी कारवाई चालू आहे. पण एवढा प्रचंड मोठा साठा यांच्याकडं कसा उपलब्ध होतोय? 1630 किलो म्हणजे कमीत कमी यांनी नाही जरी म्हणले तरी एक 10 ते 12 गायचा कत्तल करणं. आणि एवढं मोठं साठा यांच्याकडे अजून किती उपलब्ध आहे. आणि एक याच्यामध्ये फूडची देखील रेड झाली. त्या फूडच्या रेडमध्ये देखील एक माहितीचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या प्राथमिक माहितीनुसार अशी माहिती भेटली की हे तिथं बीफ भेटतं, त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. पण सदर हॉटेल ओनली कुरेशीवाल्यांनी यांनी त्यांना पुणे महानगरपालिकाचे आम्ही म्हशीचं मांस विकतो असे सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांना कळवलं की त्यांचा डेअरीचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना हे म्हशी तिकडून महानगरपालिकेतून आणत असतील, पण हे गौमांसच विकतात. कारण ही जी FIR आहे ही देखील मी त्यांना दाखवलेली आहे. आणि काल तुमच्याच मी चॅनलला 2 दिवसापूर्वी बातमी पाहिली, काहीतरी राहुरी गुहामध्ये गौमांसाचं आपल्याला तिकडं काहीतरी जेवणामध्ये देत होते, बरोबर आहे ना? हां, तर ते अशीच संयुक्त कारवाई फूड ॲडल्ट्रेशन डिपार्टमेंटनी, अन्न भेसळ विभागाने आणि DYSP अमोल भारती साहेबांनी यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. अशी संयुक्त कारवाई करून लवकरच हॉटेल ओनली कुरेशीवर यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आणि हे हॉटेल ओनली कुरेशी हा फक्त इकडं थांबून जिहादी प्रवृत्तीचा माणूस आहे. हा खोटल्यातील हा नासका कांदा आहे. कोटला परिसरामध्ये याची एवढी दहशत आहे. राजकीय दबावाखाली यांनी पार्किंगसाठी जे रिक्षावाल्यांना जे जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये हा पार्किंगची सोय तिकडे केलेली आहे. आता मध्यंतरी 8 दिवसापूर्वी रिक्षावाल्यांचे देखील तिकडं भांडणं झाले. कशामुळे झाले? ह्या नासके कांद्यामुळे झाले. म्हणजे सगळं पाहिलं आपण तर कळीचा नारद जो आहे तो हॉटेल ओनली कुरेशीवाला आहे. अतिक्रमणाची जागा वापरणे, परत या सगळ्या गोष्टी करणे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी मध्यंतरी एक 6-7 दिवसापूर्वी हॉटेलला आग लावूनच घेतली. आता ते प्रकरणच काय आहे? हॉटेलला आग लावून घेणे म्हणजे 20 वर्षात त्याच्या हॉटेलला आग लागली नाही, पण आता त्यांनी आग लावून घेतली. का? GSTचा भुंगा त्याच्या मागं लागला आहे. त्यांनी चोरी केलेली आहे, त्याची चोरी धरली जाणार आहे म्हणून त्यांनी असे स्टंटबाजी करून अशा काही गोष्टी तो करतोय. परंतु अशा करून त्याचाच नुकसान आहे. तर सदर माझा हा एक प्रश्न कलेक्टर साहेबांना देखील आहे की यामध्ये हॉटेल हा किती सुरक्षित आहे? समजा इकडं आग लागली, त्या हॉटेलला आग लागली, शॉर्ट सर्किटनी लागली म्हणतोय तो. जर का एखादा ग्राहक तिकडं गेला आणि ग्राहकांनी तिकडं गेल्यावर तिथं जेवायला बसला, त्यावेळेस जर का आग लागली, प्रचंड गर्दी असते तिकडं, व्यवसाय चांगला आहे तरी GST चोरतो, तर गर्दीमध्ये समजा आग लागली तर ह्याला जबाबदार राहणार कोण? त्या आगीत समजा कोणाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे? ह्याची जबाबदारी हॉटेलवाल्याची घ्यायची ताकद आहे का तुमच्या हॉटेलमध्ये? तुम्ही आग लावली का ही लागली? जर का लागली तर मग तुमच्याकडे तेवढे सेफ्टी मेजर्स नाही आहे. याच्यावर कलेक्टर साहेबांनी आणि इतर जे प्रोटेक्शनवाले आहेत त्यांनी काळजी घ्यावी की त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत का आग विझवण्यासाठी, किंवा ते प्रोटेक्टेड आहे का सगळ्या गोष्टीपासून, तिथं आग लागणार नाही, ग्राहक प्रोटेक्टेड आहेत का. आणि अजून एक फूडवाल्यांची मला त्यांनी जेव्हा तिकडं रेड केली तर त्यांना असं माहीत पडलं की असे 3 वेगवेगळे पातेले, एक बीफचं पातेला, एक मटनचं पातेला, एक चिकनचं पातेला, आणि सगळ्यांना एकच चमचा वापरतो. तर आता त्याची रिपोर्ट आल्यावर लवकरात लवकर आमचे काही हिंदू लोक तिकडे जेवायला जातात, त्यांचे व्हेज नॉनव्हेज मिक्स असून द्या, त्याला काही अडचण नाही. ते किचन वेगळे पाहिजे, ते ॲक्टनुसार आपल्या फूड अँड ॲडल्ट्रेशनच्या ॲक्टनुसार ती गोष्ट बरोबरच आहे. पण आमच्या धर्माची विटंबना करणे, हिंदू लोक
बरेचसे हिंदू लोक तिथं जात नाही. पण समजा एखादा माणूस बीडवरून आलेला आहे किंवा बाहेर गावाचा आलेला आहे, कोटल्याला उतरला, त्याला जेवायची हॉटेलमध्ये गेला, तर पातेले एकच लाईनमध्ये, त्याच्यामध्ये चमचा एकही वापरतो. तर धार्मिक भावना दुखवले, जशीच त्यांची रिपोर्ट आली मला फूडवाल्यांची, तर धार्मिक भावना दुखवले याची देखील मी एक तक्रार देणार आहे. कारण आमची जी आस्था आहे, आमची जी गौमाता आहे, हे तर सिद्ध झालेलं आहे FIR-मधून की त्यांच्याकडे गौमास भेटतंच. आरोपी आहे याच्यामध्ये ते, आणि त्या मासाची विक्री ते करत आहे. म्हणजे कुठं ना कुठं आमचे धार्मिक भावना दुखावल्याच जातात आहे. त्याची देखील FIR एक SP साहेबांना देखील तक्रार देऊन करण्यात येणार आहे. आणि बाकी पुढची वाटचाल तर मी माझ्या म्हणजे GSTची देखील नाशिकला देखील तक्रार करणार आहे. हे अर्जामध्ये देखील आहे. तर जी GST चोरी होती हे तुम्हाला कधी कळलं? ही GST चोरी होती आहे आता एक रमजानच्या महिन्यामध्ये माझे काही मित्र आलते, तर आम्ही असंच फिरत होतो, तर शहरीसाठी कोणतं हॉटेल उपलब्ध असं मला कळालं. बाबा कुरेशी असेल, तर माझे काही मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत मी तिकडं गेलो, बसलो, तर त्यांनी असा मोठा एक प्रचंड बोर्ड लावलेला आहे, बंद बीफ वगैरे काही भेटत नाही. तर माझे मित्र तिकडे जेवले, ते बोले यार बॉस बडे का मिलता क्या? तर त्यांनी तो म्हणला, वेटर म्हणला हाँ बोले मिलता अपने पास में. तर मी त्याला प्रश्न विचार, बोले क्या भैया तू नीचे बोर्ड लगाया और तेरे पास मिलता है? बोले अरे भाऊसाहेब हमारा कौन क्या वाकडा करेगा. नंतर त्यांनी जे मी त्याला बिल मागवलं, तर त्यांनी असा कच्चा बिल दिला, मग काही 690 230 असे काहीतरी आकडे त्यांनी काहीतरी लिहिले आणि मला 800 रुपये बिल झालं. म्हणलं असं बिल कसं काय? म्हणलं जा बाबा बिल तर घेऊन ये निदान. नाही तुम्ही मेन्यू चेक करा. बरोबर आहे बोले बिल मेन्यू चेक करा. म्हणलं हे नाही बिल घेऊन ये. तर जेव्हा तो बिल घेऊन आला त्याच्यामध्ये मला असं कळालं की बाबा हे बिल हे याच्यामध्ये GST वगैरे नाही आहे, मेन्शन नाही आहे कुठंच, आणि मागं त्याच्या असा GSTचा बोर्ड त्यांनी प्लेट लावली होती. तर त्याच्यामुळे ही गोष्ट मला लक्षात आली. अजून एक आमचे एक क्लायंट होते, त्यांच्या घरी देखील काहीतरी पार्सल आलं होतं आणि बिल मागवलं, तर त्याच्यामध्ये सेम असेच कच्चे बिलं. तर तिथून असं मी याची चौकशी केली, याच्याकडं विविध लोक पाठवले, ते बिल साचवले आणि ते बिलाचं सगळे कॉपीज जे आहेत ते GST ऑफिसला मी दिलेले आहेत. तर याबाबत तुम्ही पर्सनली ओनली कुरेशी हॉटेलच्या मालकांसोबत काही संवाद झाला होता का तुमचा याविषयी? नाही, माझा संवाद नव्हता झाला. की मी बिलाची जेव्हा मागणी केली तर तेव्हा त्यांचं म्हणणं आलं की बाबा भाऊसाहेब तुम्ही बिल का मागता? मी म्हणलं असं कारवाई करणार आहे. तर ते म्हणले हे घ्या 5-10 हजार काही घ्या आणि तुम्ही काही करू नका, असं त्यांनी मला आम्हीच दिलं, भैया घ्या तुम्ही काहीतरी करा. पण जिथं धर्माचा विषय येतो, जिथं चुकीच्या गोष्टी होतात तिथं पैसे घेणं म्हणजे हे आपला कुठं ना कुठंतरी आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला ती गोष्ट पटत नाही आणि ईगो हर्ट झाल्यासारखं होतं. ते म्हणलं भाऊसाहेब अपना कोई कुछ उखाड नाही सकता, मैं बिकाऊंगा. म्हणजे हे कुठं ना कुठं तरी म्हणजे यांचं चोरी तर करायचीच, 2 नंबर धंदाही करायचा. 2 नंबर आता ह्याच्यावर अवैधच आहे, कारवाई होते, विकायचं देखील. आणि एवढा थाटात राहायचंच असं का तो कुठला सुलतान आहे का काय ते कळत येणं, अशा काही गोष्टी. त्याच्यामुळं मी हे केलं. आणि फक्त का तुमचा देखील प्रश्न असेल की बाबा ह्या हॉटेलबद्दलच का, तर आता हे तो सिर्फ सुरुवात आहे. पुढील देखील आपल्याला जे कारवाई करायची आहे त्याला आपण कारवाई करणारच आहे. अजून जेवढे हॉटेल आहे जिथं गौमासाचं तस्करी होते, गौमासाचं मांस भेटतं, तिकडं आपण देखील कारवाई करणार आहे. तर आता या तक्रारीबाबत अजून पुढे काही पाऊल उचलणार आहात? मी नाशिकला सोमवारी अर्ज देणार आहे. तिथं देखील अमरण उपोषणाचा अर्ज देणार आहे की मी अमरण उपोषण करीन किंवा आत्मदहनाचं जर का याच्यावर कारवाई न झाली तर. आणि दुसरा असं की आमचे मित्र आहेत मयूरजी राजपुरोहित, ते देखील या संघर्षामध्ये आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे की आमचा एवढाच उद्देश आहे की अशा हॉटेलला सील लावण्यात यावा. मयूरजी राजपुरोहित आणि आमचं उद्देशच हे ते भारत गौरक्षकचे फाउंडेशन मेंबर आहे. त्यांच्याकडं 8 जिल्ह्याचं कामकाज दिलेलं आहे. 8 जिल्ह्यामध्ये ते गौरक्षण करतात. ते 8 जिल्ह्यामध्ये गौरक्षण करतात. आमचे पोलीस देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहे. आमदार संग्राम भैया जगताप येथील यांचे देखील मोठे पावलं यांनी उचलले आहेत. हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या कडून आम्हाला बरीचशीच प्रेरणा मिळत आहे या गोष्टीसाठी. आणि वेळ आलं तर आम्ही
रास्ता रोको देखील करू, रस्त्यावर देखील उतरू, पण अशा प्रकारचे हॉटेले बंद झाले पाहिजे अशी आमची प्रशासनाला विनंती राहील. तर आता तुम्ही मगाशी जे काही बोललात की आम्ही अजून काही अशा हॉटेलवरती कारवाई करूयात, तर मग त्यांना आता आव्हान काय देणार तुम्ही, एक सूचना काय देणार तुम्ही? सूचना काय आहेत? त्यांना अशी काही सूचना वगैरे तर त्यांना माझ्या डोक्यात असं काही नाही. त्यांना आव्हान देखील की बाबा गौमांस विक्री ही बंद आहे, गौ हत्या ही बंद आहे. तुमचं जे असन ते चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने जे नॉनव्हेज जरी विकत असले तर गौमांस सोडून तुम्ही इतर कोणतं जरी नॉनव्हेजचा पदार्थ विकलं तर आम्हाला काही हरकत राहणार नाही. प्रॉपर GST तुम्ही भरा, प्रॉपर टॅक्सची चोरी करू नका. मग तेवढंच राहीन की कुणी टॅक्सची चोरी जे करत असन, गौमांस विकत असन, तर मग त्यांना आम्ही कठोर पावलं उचलणार आणि तिथं जाऊन देखील आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही आंदोलन करायची तेवढी तयारी ठेवणार.